Co-powered by Techno. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे हे चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। आपल्यासोबत स्वतः राहुल बोंद्रे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। हो, काय सांगाल? मागच्या वेळी आपला पराभव झाला, त्यापूर्वी आपण 2 वेळेला आमदार म्हणून निवडून आलात, मात्र आता यावेळी सुद्धा निवडणूक लढण्याची तयारी आहे? निश्चितच आहे, 5 वर्ष झाले तयारीच करतोय आणि निवडणुकीसाठी म्हणून मी कधी तयारीच करत नाही। सातत्याने लोकांमध्ये राहणं, त्यांचे प्रश्न सोडवणं याचा मला आनंद मिळत राहतो आणि तीच माझी सातत्याने तयारीत मी असतो। गेल्या 5 वर्षापासून जो मतदारसंघामध्ये विकास होतोय, विकासाचा दावा केला जातोय, काय वाटतं की विकास झालाय? हो, विकास नक्की झालाय, खूप विकास झालाय, पण तो मतदारसंघाचा नाही झाला, सन्माननीय आमदारांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या ठेकेदारांचा मात्र प्रचंड विकास झालाय। 40% कमिशन आणि 100 200 300 पट वाढवलेले एस्टिमेट्स या माध्यमातून न भूतो न भविष्यती असा प्रचंड विकास कमिशनच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांचा आमच्या चिखली मतदारसंघात झालाय। फक्त भूमिपूजनाचे बोर्ड लागलेत आणि ऍडव्हान्स मध्ये पैसे जमा झालेले आहेत। काय वाटतं की गेल्या 5 वर्षांमध्ये इथं जे आमदार आहेत स्वतः माली भाजपाच्या, केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे, कुठंतरी या विकास जो आहे, तुम्ही म्हणता की फक्त भ्रष्टाचार झाला, हा चिखली मतदारसंघामध्येच आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा आहे? या देशामध्ये मोदी सरकार, भारत सरकार नाही, मोदी सरकार जेव्हापासून आलंय तेव्हापासून सरळ भय आणि भ्रष्टाचाराचं राजकारण सगळीकडे होतंय। यांनी सत्तेचा पुरेपूर उपयोग घेण्याचं काम, गैरवापर करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते करत आहेत। लोकांना धमकवायचं, त्यांच्याकडनं पैसे उकळायचे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि या माध्यमातून लोकशाहीची गळचेपी करत स्वतःचा आर्थिक विकास करायचा, बस अशाच पद्धतीनं हेच यांच्या विकासाची त्रिसूत्री आहे। तुमच्यावर सुद्धा काही भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले की जिल्हा बँक असेल किंवा शेतीचे प्रकरण असतील, शाळा असेल, अशा अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप, कशा पद्धतीने उत्तर द्याल तुम्ही? हे यांनी माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल केले, फक्त भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही, माझ्यावर तर दरोड्याचा, रोड रॉबरीचा गुन्हा देखील दाखल झालाय। कदाचित 5,000 रुपये एका व्यक्तीच्या, यांच्या भाजपाच्या कार्यकर्त्याच्या खिशातून काढल्याची तक्रार माझ्या विरुद्ध होऊन महाराष्ट्रातला कदाचित मी एकमेव आमदार किंवा माजी आमदार असेल की ज्याच्यावर 5,000 रुपये कोणाच्या खिशातून काढल्याबद्दल दरोड्याचे, रोड रॉबरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि अशा पद्धतीनं सातत्याने आमच्या संस्थांना त्रास देणं, माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणं, वेगवेगळे चुकीचे आरोप करणं, अशा पद्धतीनं सातत्याने सुरू आहे आणि आता आम्हाला त्याची सवय झालेली आहे। आम्ही लढतोय, संघर्ष करतोय आणि संघर्ष या विरोधात करत राहू। जे विद्यमान आमदार आहेत स्वतः महाले, यांचे पती विद्याधर महाले हे देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, त्यांचे ओएसडी म्हणून काम करतात। मतदारसंघामध्ये त्यांचा हस्तक्षेप वाढलाय? नक्कीच प्रचंड प्रमाणात सुरुवातीपासून त्यांचा हस्तक्षेप या मतदारसंघामध्ये आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त उपमुख्यमंत्री नाहीत, तर ते सुपर मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं गृह विभाग असो किंवा त्यांच्या कार्यालयाचा गैरवापर जो आहे हा चिखली मतदारसंघात सातत्याने सुरू आहे। खोटे गुन्हे दाखल करणं, लोकांना त्रास देणं, ब्लॅकमेलिंग करण्यापासून अनेक प्रकार हे सातत्याने होत आहेत, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात सुरू आहे। आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी आमदारांना हे स्वतःच्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली असं करून टाकले। ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। या मतदारसंघामध्ये लोकशाहीला देखील ही अमान्य असलेली गोष्ट आहे। विशेषतः सरकारी पगार घेऊन मतदारसंघामध्ये पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ते जे करतायत ते तर लोकशाहीची गळचेपी करणार आहे। महाविकास आघाडीमध्ये चिखली विधानसभा हा काँग्रेसकडे आहे। काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक आहेत, त्यामध्ये तुमचं नाव सध्या आघाडीवरती आहे। काय वाटतं की कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारासमोर जाणार आणि तुम्ही निवडून याल?
चिखली विधानसभा मतदारसंघाकडे काँग्रेसकडे अनेक तगडे आणि अत्यंत चांगले सक्षम उमेदवार आहे. त्यामुळे पक्ष ज्यालाही उमेदवारी देईल सगळे मिळून आम्ही ताकदीनं त्याचं काम करून त्याला निवडून आणू. मागच्या अनेक वर्षांमध्ये चिखली मतदारसंघामध्ये जे शाश्वत विकासाचं काम झालंय, ज्यामध्ये नदी खोलीकरण असेल, ज्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीतलं गरुडझेप शिक्षण प्रकल्प असेल, ई लर्निंग जे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि नगरपालिकांच्या शाळा झाल्या, त्यासोबतच पांदन रस्ते खुले करण्याची मोहीम असेल, त्यानंतर ग्राम दरबार असतील, अशी अनेक शाश्वत कामं जे झालेत या मतदारसंघामध्ये. विकासाच्या कामाला लोकसहभागाची जी जोड दिल्या गेली त्यामध्ये निश्चित प्रचंड प्रमाणात जी कामं झाली त्याच पायावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे. सशक्त पायावर ती निवडणूक लढणार आहे आणि जनता आम्हाला आशीर्वाद देऊन काँग्रेसला इथे विजयी करणार आहे. तुम्ही उमेदवारी घेतल्यानंतर निवडणूक लढणार आहात असं म्हणताय, निवडून याल तुम्ही असा दावा आहे? 100% इथे ही जागा महाविकास आघाडीमध्ये शक्यतोवर 90% असं आहे की काँग्रेसला सुटणार आणि काँग्रेसचा जोही उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. नक्कीच. तर हे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे तथा माजी आमदार. यावेळेला सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत आणि ज्याला कोणाला या ठिकाणी उमेदवारी मिळेल त्याचं सुद्धा काम करणार आणि ही जागा निवडून आणणार असल्याचा विश्वास सुद्धा या ठिकाणी बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.